प्रतिष्ठान म्हणजे आपलं पैठण, एक पुराणिक नगरी. इथं जवळच गोदावरी नदीवर जायकवाडी धरण आहे, जे मातीचं बनलेलं जगातलं सगळ्यात मोठं धरण आहे. आणि याचा जलाशय नाथसागर जलाशय, जिथून पाणी नांदेड आणि नांदेडपासून तेलंगणा आंध्र प्रदेशपर्यंत पाणी जातं. आणि शहरामध्येच काही ठिकाणी पाण्याची व्यवस्थित नाही आहे. पैठण आपण आज आहोत दक्षिण पैठणमध्ये, जुन्या पैठणच्याच बाजूला ही पाण्याची टाकी आहे. एक नवनाथ मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये आपण आहोत. इथले नगरसेवक आहेत हसनुद्दीन कटियारे साहेब. हे इथल्या जनतेच्या समस्यांसाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. इथं समस्या ह्या आहेत की पाण्याची टाकी दिसते, पण पाण्याच्या टाकीमध्ये पाणी नाही आहे. आणि इथं नवीन पाण्याची टाकीची मागणी आहे, कारण जे पाण्याची टाकी आहे तिथून सगळ्या घरांमध्ये पाणी पोहोचत नाही आहे. त्याच्यासोबतच घरकुलासाठी ज्या मंजुऱ्या मिळालेल्या होत्या, जुने घरकुल असतील किंवा नवे घरकुल असतील, सगळ्यांसाठी ज्या मंजुऱ्या मिळाल्या होत्या त्यांचे हप्ते लाभार्थींच्या खात्यामध्ये पोहोचलेले नाही आहेत. तर ते तात्काळ सरकारने टाकावेत याच्यासाठी. आणि त्याच्यासोबतच जे घाण पाण्याचे जे नाले आहेत, नाल्यांच्या उपसाची कंडिशन खूप खराब आहे. नगर परिषदेने याच्याकडं लक्ष द्यावं. आणि ग्रीन कॉर्नरपासून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत ज्या दोन्ही बाजूच्या नाल्या आहेत, त्यांच्यामधल्या घाण पाण्याचा उपसा होत नसल्यामुळं तिथं त्रास आहे लोकांना. आता पावसाळ्याचा टाईम आहे, पावसाळ्याच्या टायमामध्ये मच्छरांची वाढ पण खूप होते, त्यामुळं मलेरियासारखे रोग होतात. तर अशा बऱ्याचशा समस्या घेऊन हसनुद्दीन कटियारे जे नगरसेवक आहेत ते आणि बाकी कार्यकर्त्यांसोबत उपोषणासाठी बसलेले आहेत. तर प्रशासनाने याच्याकडे लवकरात लवकर ध्यान द्यावं. पैठण विधानसभाचे आमदार विलास बापू भुमरे, त्यांच्यासोबत जालना मतदारसंघ जे आपल्या पैठणचे खासदार आहेत तिथले कल्याण काळे साहेब यांनी ह्या सगळ्या प्रश्नांकडं लक्ष द्यावं. पैठण नगर परिषदेमध्ये सध्या नगराध्यक्ष कोणी नाही आहे, पण प्रशासक आहेत. तर प्रशासकांनी आपले डोळे उघडावे, कान थोडेसे लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी उघडावेत आणि अशा समस्यांसाठी लोकांना उपोषणाला बसू लागू नये याची काळजी घ्यावी. मी संतोष रोडे पाटील सगळ्या कार्यकर्ते आणि नगरसेवक साहेब यांचे जे आमरण उपोषण आहे याला समर्थन देता येता ही छोटीशी बातमी सगळ्या पैठणच्या लोकांना देतो आहे. आणि पैठणवासियांना विनंती करतो की तुमच्या भागामध्ये सुद्धा अशा काही समस्या असतील तर त्यांनी हसनुद्दीन कटियारे साहेब यांच्याशी चर्चा करून ह्या उपोषणाला त्यांच्यासोबत यावं. आणि सगळ्यांचे आवाज एक असल्यानंतर प्रशासनाला झक मारून हे काम करावं लागतील. सर, तुम्हाला काही बोलायचं याच्याविषयी? आज पैठण नगर परिषदेसमोर आम्ही प्रभाग क्रमांक 10 आणि इतर प्रभागामध्ये जे असुविधा आहे, पाणीचा प्रश्न आहे आणि गोरगरीब लोकांचे जे घरकुलचे हप्ते जवळजवळ 1 वर्ष झालेलं आहे, ह्या महिन्यात टाकणार आहेत, 3 तारखेला टाकणार आहे, तारीख पे तारीख, ह्याचा विरोध म्हणून आम्ही आज पैठण नगर परिषद कार्यालयासमोर आम्ही उपोषणाला बसलेले आहे. आणि शहरामध्ये 1 वर्ष होऊन गेला, नवनाथ परिसरामध्ये 5 लाख लिटरची भव्य टाकी उभारण्यात आलेली आहे. आणि भंडार लाईनसुद्धा, आंतरगत लाईनसुद्धा शहरामध्ये विविध भागामध्ये विविध प्रभागामध्ये झालेली आहे. परंतु नगरपालिकेच्या प्रशासक असल्यामुळे, नियोजनाच्या अभावामुळे लोकांना पाणीला भटकत लागतो. आणि आम्ही विनंती केलेली माननीय जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा याकडे गंभीरता लक्ष द्यावे आणि हे लोकांचे गोरगरिबांचे घरकुलचे हप्ते व सोयीसुविधा व स्वच्छता बाबतीत गंभीरता लक्ष घ्यावे. संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष स्वामी कलेक्टर साहेब. तर जे संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष आहेत स्वामीजी यांनी सुद्धा याचं लवकरात लवकर या बाबीकडे बघावं, तहसीलदाराशी बोलून या समस्यांचं नियोजन करावं. घरकुलचे हप्ते, नाले साफसफाई, हक्काचं पाणी, घरकुल हप्ते, नाले साफसफाई. So today we are into Paitan, in the southern part of the Paitan, where the corporator of this area, Mr. Hasanuddin Katiare,
he is on strike, and along with him, different other people of this locality, they are demanding some of the things from the corporation of this area. I think municipal council is there. So here the municipal council, as there is no chairman at this moment, the administrator is looking after the affairs of the Python. So it is expected from him to look into the matter, and not only the water problem, particularly the drinking water supply. Here the drinking water supply is one of the major issue of these people. At the same time, whichever houses are given under by the Prime Minister, whether they are the old or new, whatever the funds are disbursed, they are not properly disbursed. So one of their demand is that their funds should be disbursed on their account on time. At the same time, one of the major problem in this area is of the drainage, and because of the blockage in the drainage, here from Green Corner to Siddheshwar Temple area in the southern part, here different types of diseases they are spreaded. Now we are into monsoon season, and in monsoon area, because of the heavy rainfall, again the blockage problem increases. So here the people of this area, along with the corporator, they are on the strike at this moment. So the administrator should look into this matter immediately as soon as possible. So myself, R. Santosh Chode Patil from the Python. तो सर, आपण अपेक्षा करूयात की तुमचं उपोषण आमरण उपोषणापर्यंत जाऊ नये, आणि जर गरज पडली तर तुम्ही आमरण उपोषणाला बसण्याला तयार आहात? चालेल. बाकी अजून कार्यकर्ते कोणी काही बोलणार? चालेल. तर आपण अपेक्षा करूयात की प्रशासन सजग होऊन तुमच्या जेवढ्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी, आणि लोकांना जिथं जी लोकांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून लोकांना लवकरात लवकर निजात द्यावी ह्या सगळ्या गोष्टींपासून. धन्यवाद.